आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। अभी हम नहीं गए मगर हम करेंगे फूलहार। सम्मान का सम्मान है, सम्मान हमारा। हमें कानून की मुजस्समा पर करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज और हे जे शिवतीर्थ आहे हे आमच्यासाठी एक पवित्र आमचं स्मारक आहे आणि अशा स्मारकावर पोलिसांच्या मदतीने येऊन एकट्यामध्ये ज्याच्यात कुठल्याही प्रकारची ताकद नव्हती, हिंमत नव्हती, अशा ठिकाणी पोलिसांच्या मदतीने एकट्याने येऊन जे बुतपरस्ती केली आणि जे आमचं पवित्र असलेलं स्मारक या ठिकाणी अशुद्ध केलं, ते आज आम्ही पुन्हा गंगाजल आणि गुलाबजलाने या ठिकाणी ते स्वच्छ करून ते पुन्हा पवित्र केलं आणि पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांची शिववंदना घेतली आणि शिवरायांचा जय जयकार पूर्ण ताकदीने जल्लोषात उत्साहात या ठिकाणी संपूर्ण केला। इस बार का इंसाफ करो, इंसाफ करो। महाराज की जय। करायचं काय? खाली डोकं वरती पाय। करायचं काय? खाली डोकं वरती पाय। महाराष्ट्रातली अत्यंत दुर्दैवी घटना मागच्या काही दिवसांमध्ये झाली। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं मालेगावातल्या या स्मारकाला काही मालेगावातल्या जिहाद्यांनी स्मारकाला विरोध केला। ही गोष्ट ज्यावेळेस निदर्शनात आली तर श्री शिव प्रतिष्ठान, हिंदुस्थानचे सर्व धारकरी, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि तमाम संघटनेचे हिंदुत्ववादी सगळे कार्यकर्ते या सगळ्या घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावरती उतरले होते। त्यांनी या सगळ्या घडलेल्या घटनेचा निषेध करण्याचं ठरवलं। या दरम्यानच मालेगावचा ज्याची कॉर्पोरेटर नगरसेवक व्हायची लायकी नाही आहे अशा माणसाने इथे शिवतीर्थाचा पवित्र भंग करण्यासाठी मुद्दामून तिथल्या हिंदूंच्या भावना दुखवण्यासाठी प्रयत्न केला। आज मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो की ज्या निहाली सोचची तो वल्गना करत होता त्या निहाली सोचला आज इथे त्याची राख रांगोळी झाली आहे। या हिंदुत्ववाद्यांमुळेच, या शिवरायांना मानणाऱ्या धारकऱ्यांमुळेच आजपर्यंत कधी न झालेली घटना म्हणजे त्याच्या पेंडॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लागलाय। याचाच आम्ही इथे विजय निश्चित करू इच्छितो। त्याची आज त्याने त्याच्या बापदादांना विचारून घ्यावं की त्या निहाल लांबनने सुद्धा कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो घेऊन कधी बसला होता का, परंतु त्याला आज त्याचा बाप त्याला माहिती पडला, छत्रपतींच्या पायादिशी यावं लागलं। यासोबतच इथे बुतपरस्ती त्याला करावी लागली। तर हे सगळं त्याला इस्लाम मध्ये त्याला मान्य आहे का? एकदम झूठ बात है। सारा जो सेंट्रल कारपोरेशन है उससे चलता है, प्रभाग से सिर्फ काम काज होता है। सारा बजट और ये सब महानगर पालिका का जो सेंट्रल ऑफिस है वहां से होता है और वो सेंट्रल ऑफिस पे जो है मंत्री साहब का पूरा ताबा है। आप ये समझ लो कि मैं अगर मीडिया के सामने बोल रहा हूँ कि मंत्री साहब ने क्या हारून अंसारी हॉस्पिटल में कमिश्नर और हेल्थ ऑफिसर के साथ जाके ये नहीं बोला कि इधर के जो पेशेंट है, जो बीमार है, उनको उस तरफ ना भेजा जाए, उनको डायरेक्ट धुलिया सिविल भेजा जाए। ये इंसानियत नहीं है। सब नकली शिव प्रेमी है। हमारे बाप का नाम लिखा है, सियासी बाप का निहाल अहमद, शिवाजी स्मारक पे। ये क्या नाम मिटाने की बात करेंगे? हमारे बाप, सियासी बाप का नाम लिखा है, ये क्या बोलेंगे? पहिला जो दवाखान्याचं जो उद्घाटन हुआ रमजान की बहुत से खातून, बहुत से बहन जो
नॉन मुस्लिम वो भी आई थी। वो तो सिर्फ बुलाया गया था दिखावे के लिए। हम दिखावा की बात नहीं करते, हम ये बोल रहे हैं कि अगर कोई बीमार है तो बैकअप के लिए, अगर हारून अंसारी हॉस्पिटल है तो उसके बैकअप के लिए महिला रुग्णालय और सिविल हॉस्पिटल क्यों नहीं होना चाहिए, धुलिया क्यों होना चाहिए? आप तो पालक मंत्री है ना, इस जिले के हैं, हमारे हैं, धुलिया के नहीं है। आप नासिक जिले के हैं और मालेगांव आउटर के बाद आप पे सबसे ज्यादा जिम्मेदारी मालेगांव सेंट्रल की है। टर्म कंडीशन मैं क्या बोलूं, देख लो ना, पूरा फौज बना के बीच में बैठा दिए, लोगों को आने नहीं दे रहे। ऐसा कहीं धरना होता क्या? ये लोकशाही है? ये लोकशाही नाही आहे, ये पोलीस की हिटलरशाही आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आम्ही सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांनी एक पाऊल मागे घेत मालेगावची शांतता अबाधित राहावी यासाठी हे आमचं धरण्याचे आंदोलन होतं, हे मागे घेतलं होतं, एक पाऊल मागे घेतलं होतं। परंतु काल रात्री ज्या आम्हाला गोष्टी सांगितल्या गेल्यात की तो आंदोलन करत असताना जे अग्निशामक दल आहे याला कुठे अडथळा पोहोचणार नाही, कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे अग्निशामक दल ही आपत्कालीन व्यवस्था आहे। आता त्याचा लागलेला पेंडॉल हे आपत्कालीन व्यवस्थेला अडथळा आणणार आहे, त्यासोबतच त्याला लागलेले भोंगे याची परवानगी नाहीये, त्याचं असलेलं पेंडॉल हे सुद्धा अनधिकृतरित्या आहे। हे सगळं बघितल्यानंतर पोलिसांचा त्याने अवमान केलेला आहे, पोलिसांना दिलेला शब्द त्याने टाळलेला आहे। पोलिसांच्या सन्मानार्थ, शिवछत्रपतींच्या सन्मानार्थ आम्ही सगळे इथे हिंदू त्यांच्या पोलिसांना पाठबळ देण्यासाठी ज्या त्याने 12-11च्या दंगलीच्या वेळेस पोलिसांवरती दगडफेक केली होती, महिला पोलीस अधिकारी लता दोंदेंवरती दगडफेक केली होती, शिवतीर्थावरती दगडफेक केली होती, असा संविधानाला न मानणारा, बाबासाहेबांना न मानणारा, महात्मा ज्योतिबा फुलेंना न मानणारा, शिवछत्रपतींना न मानणारा हा जिहादी मालेगावातून समोर नाट करण्यासाठी, याचा नायनाट करण्यासाठी आम्ही सगळे इथे शांतप्रिय मार्गाने त्याचा विरोध करतोय। हमने 40 साल पहले शिवाजी महाराज का जो स्टेचू खड़ा किया, आज भी वो वैसे ही है। आप देखेंगे महाराष्ट्र में 8 महीने में शिवाजी महाराज का स्टेचू गिर गया, मगर हमारे जो लीडर थे, मुसलमान लीडर, उन्होंने शिवाजी महाराज का जो स्टेचू बनाया, आज 40 साल के बाद भी वो वैसे ही खड़ा है। सामने वाले लोगों का ऐसा बोलना है कि आपने जानबूझ किया, आपने आंदोलन किया। नहीं, देखो हमारा हम जो भी वायरल हो रहा है आप जानबूझ के महापुरुषों को विरोध कर रहे हैं, कट करके एडिट करके उसको बनाया जा रहा है। मैं तो अभी भी क्लियर बोल रहा हूँ, हम चाहते हैं कि शिवाजी महाराज का स्मारक शानदार बने, ऐसा बने कि महाराष्ट्र के लोग देखने आना चाहिए कि मालेगांव सेंट्रल में है, वो मालेगांव आउटर में नहीं है। और वो क्या बोलेंगे, शिवाजी महाराज स्मारक के साए में हम रहते हैं, मैं हूँ, रिजवान सर है, वो कहाँ से आते साले, क्या करते हैं, उनका क्या लेना देना। ये नकली शिव प्रेमी है, एडिट करके गांव में जो है बिला वजह वातावरण खराब करने का काम वो कर रहे हैं। मैं पुलिस डिपार्टमेंट से भी यही कहूँगा कि इनके ऊपर कड़ी कार्रवाई होना चाहिए जो बिला वजह शहर का वातावरण खराब कर रहे हैं। दूसरी बात, हमारे यहाँ बैठने की, अगर लोकशाही का सवाल होता तो हम गांधी जी के स्मारक पे बैठते, अगर संविधान या लॉ एंड ऑर्डर का सवाल होता तो हम बाबा साहेब अम्बेडकर के स्टेचू पे बैठते, अगर तुम्हारा तालीम का सवाल होता, एजुकेशन का होता, तो हम ज्योतिबा फुले के स्टेचू के पास बैठते। जब सवाल आया बराबरी का कि स्वराज्य में सब के लिए बराबर है, तो हम शिवाजी महाराज स्मारक के पास बैठे। वो उनको क्या समझेगा, ये कभी देश के लिए कुछ किए ही नहीं, इनको ये नहीं समझता कि कौन से महापुरुष का क्या उद्देश्य है। हमको मागच्या काळात ज्या वेळेला स्मारकाचं उद्घाटन झालं त्यावेळेला टीका करणारे, भूत परिस्थितीच्या नावाने, मूर्तीपूजेच्या नावाने शिवाजी महाराजांना विरोध करणारे हेच होते। परंतु काल काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितल्यानंतर आमच्या त्या एकत्रित मीटिंग मध्ये त्या ठिकाणी काही नियम, टर्म्स कंडिशन ठेवले गेले। त्याच्यात सांगितलं गेलं की हा मंडप त्या ठिकाणी राहील, लाऊडस्पीकर नसतील आणि मुस्तकीम डिग्निटी येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करेल आणि त्यांचा चरणावर नतमस्तक होईल। अशा पद्धतीचा कुठलाही विषय झाला नाही आणि आता या मिनिटाला आम्ही त्याला पवित्र अशा या शिवतीर्थावर तो मांस खाणाऱ्या अशा अपवित्र व्यक्तीला आम्ही येऊ देणार नाहीत। दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीने हा सगळा विषय आहे, या विषयात आत्ताचा आमचा हाच पवित्र आहे की कुठल्याही परिस्थितीत त्याला आम्ही शिवाजी महाराजांच्या स्मारकावर त्याची सावली आम्ही पडू देणार नाही। त्यासाठी कितीही गुन्हे दाखल झाले, किती कशाही पद्धतीचा पोलिसांचा दबाव या ठिकाणी आमच्यावर आला, आम्ही मागे हटणार नाहीत। एक गोष्ट अशी सांगायची,
कुठल्याही प्रकारची शासकीय परवानगी त्याच्या आंदोलनाला नाही, तरी सुद्धा पोलिसांचं ज्या पद्धतीचं झुकतं माप त्याच्या बाजूने आहे, यावरून एक गोष्ट सिद्ध होते की मुस्लिम मालेगाव शहरात मेजॉरिटीने आहेत आणि म्हणून मालेगाव शहरातलं प्रशासन जे आहे ते कुठेतरी मुस्लिमांच्या बाजूने झुकतं माप देऊन मालेगावातल्या अल्पसंख्याक हिंदूंवर त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करते, त्यांना दडपवण्याचा, ते आंदोलन दडपवण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळी त्या ठिकाणी करते आणि यावेळी सुद्धा करत आहे। मागच्या काही दिवसामध्ये समाजवादीचा किंबहुना मालेगाव मधील जे काही राजकीय नेते आहेत त्यांच्या माध्यमातून मालेगाव शहरातील जे महापुरुषांचे पुतळे असतील, मग त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नव्याने झालेला पुतळा असेल, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा पुतळा असेल, यांना त्यांच्या वेगवेगळ्या धार्मिक कारणांच्या याच्यामधून जाहीरपणे सभांमध्ये त्या पुतळ्यांना, स्मारकांना विरोध केला गेला आणि ती गोष्ट ज्या वेळेला आमच्या निदर्शनास आली, ती गोष्ट निदर्शनास आल्याच्या नंतर जो समाजवादीचा नेता मुस्तकीम डिग्निटी आहे त्याच्या माध्यमातून शिवतीर्थावर धरणे आंदोलनाचं ऐलान त्या ठिकाणी केलं गेलं आणि त्या घोषणेच्या नंतर 19 तारखेच्या दिवशी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून आम्ही सर्व शासकीय कार्यालयांना हरकत घेऊन त्यांच्या आंदोलनाच्या विरोधात आम्ही पवित्रा घेतला। परंतु काल उशिरा शहराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मीटिंग घेतल्यानंतर तो विषय या ठिकाणी मांडल्यानंतर आम्ही मागे हटलो होतो, 2 पावलं मागे झालो होतो। त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की त्यांचा जो आंदोलनाचा मंडप आहे तो अग्निशमन दलाच्या त्या गेटवर असेल, कुठल्याही प्रकारचे लाऊडस्पीकर त्या आंदोलनात नसतील। परंतु आज यावेळी या ठिकाणी बघितल्यानंतर तो जो मंडप आहे तो पूर्णपणे पुढे होता, या ठिकाणी लाऊडस्पीकर होते आणि म्हणून कुठलंही नियोजन नसताना आज आम्ही बहुसंख्येने शिवप्रेमी या ठिकाणी उपस्थित झालो। मुर्गे बने हैं। आज मालेगांव शहरियान को न्याय चाहिए, इंसाफ चाहिए और इंसाफ ये है कि डेवलपमेंट दोनों तरफ बराबर होना चाहिए। पालक का मतलब होता है सबको पालने वाला, मगर हम देख रहे हैं कि पालक मंत्री इस हिस्से के लोगों को नहीं पाल रहा है। आप जो बोल रहे हैं सुशोभीकरण को आप विरोध कर रहे हैं या सुशोभीकरण को विरोध नहीं कर रहे हैं, हम ये चाहते हैं कि सुशोभीकरण ऐसा होना चाहिए कि पूरे महाराष्ट्र में लोगों ने देखना चाहिए कि मालेगांव सेंट्रल में शिवाजी महाराज का जो स्मारक बना है वो इतना शानदार बना है कि जिसको देखने के लिए लोगों को आना चाहिए। ऐसा सुशोभीकरण होना चाहिए। ये जो चेप चाप वाला सुशोभीकरण है, भ्रष्टाचारी वाला सुशोभीकरण है, इसका हम विरोध कर रहे हैं। दोनों में क्राइसिस की वजह से मालेगांव की शांतता का भंग हो रहा है, इसलिए लग रहा है हमारा सब ये शांतता भंग करने का काम जो नकली शिव प्रेमी है वो कर रहे हैं। असली शिव प्रेमी समझ रहे हैं कि हमारा सब्जेक्ट क्या है। मैं जो बोला कि ऐसा कहीं आपने देखा कि एक स्टेचू का उद्घाटन हो जाए और आप जाके देखो वहाँ क्या है। आज हम उसको फूल हार नहीं कर सकते, आपने क्यों उद्घाटन किया उसका? जब मुकम्मल होता उस वक्त करते। ये है कि जो यहाँ का सिविल हॉस्पिटल का यूनिट उस हिस्से में ट्रांसफर करने के लिए बोला गया है, उसको रद्द किया जाए, वो फैसला खत्म किया जाए जो टोंडी आदेश दिया गया है। दूसरा हमारा ये है कि जो भी कामकाज बजट का हो रहा है वो 30% महानगर पालिका का ले जाकर सिर्फ उस हिस्से में हो रहा है, इस हिस्से में नहीं होता। सुशोभीकरण के नाम से जो बजट पास किया जा रहा है, लगभग 1.5 कोटी का बजट शिवाजी महाराज के स्टेचू का पास है, मगर आप देखेंगे सिर्फ उसका सुशोभीकरण हो रहा है, पत्थर लगाए जा रहे हैं। इसमें बड़ा भ्रष्टाचार है। महानगर पालिका का फंड हो, यहाँ तक के जो महिला रुग्णालय पास हुआ, वो महिला रुग्णालय पास हुआ हमारा सिविल हॉस्पिटल के पास, उस महिला रुग्णालय को भी उस हिस्से में लेकर जाया गया और उसके बाद इंसानियत इसमें भी नहीं बची कि वहाँ के यूनिट को ट्रांसफर करने की बात बोली गई। ये मेडिकल सुपरिटेंडेंट चौहान साहब, उन्होंने खुद, हम जब वहाँ एक शिष्टमंडल लेकर गए तो उन्होंने बोला कि हमको यूनिट ट्रांसफर करना और स्टाफ ट्रांसफर करने के लिए बोला गया। महानगर पालिका का आज सिर्फ एक हॉस्पिटल है, 10 लाख की पॉपुलेशन पे सिर्फ एक हॉस्पिटल है और उस हॉस्पिटल के स्टाफ के साथ भी मंत्री साहब, कमिश्नर साहब और हेल्थ ऑफिसर ने एक मीटिंग ली और ये बोला गया कि इस हिस्से के लोगों को वहां पर ना भेजा जाए।